गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी UGC बिल आपल्या सगळ्यांसमोर आलं. सगळ्यांनी त्या UGC बिलबद्दल मला असं वाटतं की ऐकलं असेल. UGCनं काही नवे नियम काढले. ते नवे नियम अर्ध्या रात्रीतनं आलेले नाही आहेत. हैदराबाद विद्यापीठामध्ये रोहित वेमुलाची संस्थात्मक आत्महत्या होते, हत्या होते. सायन हॉस्पिटलमध्ये पायल तडवीची संस्थात्मक हत्या होते. आणि त्याच्यानंतर या दोघांच्या ज्या आया आहेत त्या पुढे कोर्टात जातात आणि ते असं सांगतात की जितक्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये इथली जी दलित मुलं आहेत त्यांना कवच कुंडल मिळाली पाहिजे, त्यासाठीचे काहीतरी नियम आले पाहिजे. UGC एक समिती बनवते. समिती एक बिल घेऊन येतं, काही नियम घेऊन येतात. ती नियम लागूच होणार असतात. लगेच कुणीतरी लोक सुप्रीम कोर्टात जातात. सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग असते आणि ती पेंडिंग असताना सोशल मीडियावरती काहीतरी सुरू होतं. काय सुरू होतं तर वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवरनं UGC बिलच्या विरोधात एक नरेटिव्ह सेट केलं जातं. तुम्ही जर माध्यमांचे अभ्यासक असाल किंवा माध्यम तुम्ही बघत असाल तर त्या काळातली UGC बिलच्या विरोधातल्या जितक्या पोस्ट आलेल्या आहेत त्या कोणत्या अकाउंटवरनं आलेल्या आहेत. ही सगळी अकाउंट उत्तरेतनं चालवलेली अकाउंट होती. ती राजपूत कम्युनिटी आणि ब्राह्मण कम्युनिटी आणि क्षत्रिय कम्युनिटी असलेल्या अशा काही स्पेसिफिक कम्युनिटीच्या ग्रुपवरनं आलेली होती. पद्धतशीरपणे इथल्या सरकारनं PR एजन्सी हायर केली आणि त्यांना काम दिलं की तुम्हाला जनमत बनवायचं आहे आणि हे जनमत कुठे बनवायचं तर सोशल मीडियावरती बनवायचं आहे. पद्धतशीरपणे जनमत बनवलं गेलं आणि पद्धतशीरपणे सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती स्थगिती आणली.